विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा। छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे औरंगाबाद। छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव औरंगाबाद असे होते। पंढरपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड। याचे बरोबर उत्तर आहे सोलापूर। पंढरपूर हे प्रसिद्ध ठिकाण सोलापूर या जिल्ह्यात आहे। कलिंगड फळासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत घोलवड, ठाणे, महड की अलिबाग। याचे बरोबर उत्तर आहे अलिबाग। अलिबाग हे कलिंगड फळासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, नंदन दवेकर। याचे बरोबर उत्तर आहे विजय भाटकर। विजय भाटकर यांना भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते। जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे पर्याय आहेत 27 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 8 मार्च, 5 जून। याचे बरोबर उत्तर आहे 27 सप्टेंबर। हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो। कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत राजस्थान, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश। याचे बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशात कुनो हे राष्ट्रीय उद्यान आहे। फ्रान्स या देशाची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत लिमोज, ग्रेनोबेल, मार्सेल, पॅरिस। याचे बरोबर उत्तर आहे पॅरिस। पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे। मणिपूरमधील कोणता लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे पर्याय आहे लाई हरोबा, यक्षगान, भरतनाट्यम, चिराव। याचे बरोबर उत्तर आहे लाई हरोबा। हे मणिपूरमधील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे। ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? या प्रश्नाचे पर्याय आहेत गुरुद्वारा, देरासर, अग्यारी, सिनेगॉग।
याचे बरोबर उत्तर आहे सिनेगॉग। ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हणतात। जगातील सर्वाधिक जलसाठा असणारी नदी कोणती आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत नाईल नदी, ॲमेझॉन नदी, मिसिसिपी नदी, मिसुरी नदी। याचे बरोबर उत्तर आहे ॲमेझॉन। जगातील सर्वाधिक जलसाठा असणारी ॲमेझॉन ही नदी आहे। असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।